नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण खाद्यतेल आयात निर्यात, वित्तीय तूट, हवामान बदल, हवामानातील घटना, पांढरा फॉस्फरस, अनुसूचित जमाती, नियामक कायदा 1773, संविधान सभा आणि अर्थ रोटेशन या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना या ठिकाणी मित्रांनो आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम जी न्यूज आहे ती आहे वित्तीय तुटी संदर्भात, ती आहे फिस्कल डेफिसिट संदर्भात। न्यूज पाहूया। राज्याची वित्तीय तूट 2 लाख कोटीवर, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे राजकोषीय तूट आपण कशाला म्हणतो, आणि जी की राज्याची राजकोषीय तूट सध्या 5% पर्यंत गेली आहे। त्यामुळे वित्तीय विभागाकडून सरकारला सध्या इशारा देण्यात आला आहे की जी काही तुमची राज्याची वित्तीय तूट आहे ती आता 5% वर गेली आहे, यापेक्षा ती आता वाढता कामा नये, किंवा जी काही 5% पर्यंत तुमची वित्तीय तूट गेली आहे तिला तुम्हाला खाली आणण्याची आता गरज आहे। या ठिकाणी मित्रांनो जो काही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये 1,10,000 कोटी पर्यंत या ठिकाणी राज्याची वित्तीय तूट मांडण्यात आली होती, परंतु अलीकडेच पावसाळी अधिवेशनामध्ये 94,000 कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या। म्हणजे एकूण जी राज्याची सध्या वित्तीय तूट आहे ती 2 लाखापर्यंत गेली आहे। एकूण महाराष्ट्राच्या GDPच्या ती 5% पर्यंत आहे। हा एक धोक्याची घंटा आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। असा एकूण या न्यूजचा या ठिकाणी संदर्भ आहे। या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहण्यास पूर्वी अगोदर वित्तीय तूट म्हणजे काय हे एका एक्झाम्पलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फॉर एक्झाम्पल मित्रांनो असं समजूया जो काही आपला महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्राचं जे काही एकूण उत्पन्न आहे एका वर्षाचं उत्पन्न या ठिकाणी आपण 100 कोटी रुपये धरूया ॲज एक्झाम्पल घेत आहोत। आणि या ठिकाणी जो आपला महाराष्ट्र आहे, जो काही आपल्या महाराष्ट्राचा खर्च आहे तो या ठिकाणी मित्रांनो 110 कोटी आपण या ठिकाणी गृहीत घेतला आहे। म्हणजेच या ठिकाणी जो काही फरक आहे तो 10 कोटीचा आहे। म्हणजेच या ठिकाणी एकूण 10 कोटी रुपये आपल्याला इतर सोर्स पासून घ्यावे लागतील, आणि जे काही इतर सोर्स पासून आपण 10 कोटी घेणार आहोत ते म्हणजे प्रामुख्याने आपण रिझर्व्ह बँक असेल, केंद्र सरकार असेल, किंवा जे काही मार्केट आहे त्या मार्केटमधून कर्ज उभारणी करून सरकार या ठिकाणी हे 10 कोटी घेणार आहेत। कारण आपलं उत्पन्न 100 कोटी असताना आपण खर्च 110 कोटीचा करतोय, आणि जो काही खर्च आहे तो वरचा खर्च 10 कोटीचा भागवण्यासाठी आपल्याला इतर स्रोतापासून तो पैसा जमवावा लागेल। या ठिकाणी हा जो 10 कोटीचा डिफरन्स आहे त्याला या ठिकाणी आपण वित्तीय तूट असे म्हणतो। तुमचं उत्पन्न सेम आणि तुमचा खर्च जर सेम असेल तर त्या ठिकाणी वित्तीय तूट निर्माण होत नाही। चला तर ज्या ठिकाणी वित्तीय तुटीवर फिस्कल डेफिसिटवर आधारित जो काही आपला प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। उच्च वित्तीय तूट देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल काय दर्शवते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी जर एखाद्या देशाची उच्च वित्तीय तूट असेल तर त्या ठिकाणी आपण असं समजू शकतो की त्या देशामध्ये सरकारी कर्जाची पातळी जी आहे ती उच्च आहे। म्हणजे त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारकडून कर्ज घेण्यात आला आहे, ज्यामुळे या ठिकाणी त्या सरकारवर कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो। अशा प्रकारचं जे काही आपलं या ठिकाणी उत्तर देण्यात आलं आहे ते या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय C हे प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील। पाहूया प्रश्न क्रमांक 2। राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती मानली जात नाही। म्हणजे या ठिकाणी प्रश्नामध्ये सरळ विचारण्यात आला आहे की जी काही राजकोषीय तूट आहे ती जर तुम्हाला भरून काढायची असेल तर खालीलपैकी कोणती पद्धती या ठिकाणी वापरली जात नाही। ज्यामध्ये A आहे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे, B आहे नवीन चलन छापणे, नंबर 3 आहे प्रत्यक्ष कर किंवा ज्याला की आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो त्यामध्ये वाढ करणे, आणि शेवटी D आहे बाह्य कर्ज घेणे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही राजकोषीय तूट आहे ती जर भरून काढायची असेल तर या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकार कर्ज घेऊ शकते किंवा राज्य सरकार कर्ज घेऊ शकते।
त्याचबरोबर केंद्र सरकार या ठिकाणी नवीन चलनाची छपाई करू शकते, परंतु राज्य सरकार तसं करू शकत नाही। या ठिकाणी जी काही वित्तीय तूट आहे ती केंद्र सरकारच्या दृष्टिकोनातून आपण पाहत आहोत। फक्त तुम्हाला या ठिकाणी वित्तीय तूट म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी बाह्य कर्जही या ठिकाणी केंद्र सरकारकडून घेतलं जाऊ शकतं किंवा राज्य सरकारकडून घेतलं जाऊ शकतं। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जी काही राजकोषीय तूट आहे ती भरून काढण्याच्या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष करामध्ये वाढ करणे ही जी पद्धत आहे या पद्धतीचा या ठिकाणी अवलंब केला जात नाही। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी खाद्यतेल या संदर्भात आहे। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज या ठिकाणी पाहणार आहोत। न्यूज अशी आहे, देशात उच्चांकी खाद्यतेल आयात, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 5 वरती तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल हे आहारामध्ये वापरलं जातं। आपल्या देशाची जी काही मोठी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला पुरेल इतक्या प्रमाणात खाद्यतेलाचं उत्पादन आपल्या देशामध्ये होत नाही। परिणामी इतर देशांमधून आपल्याला खाद्यतेलाची या ठिकाणी आयात करावी लागते आणि एकूण जी काही आपली खाद्यतेलाची गरज आहे त्या गरजेच्या 60% खाद्यतेल मित्रांनो आपण इतर देशांमधून आयात करतो। हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि मागच्या जुलै महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये खाद्यतेलाची आयात ही उच्चांकी झाली आहे, रेकॉर्ड झाली आहे। यामुळे या ठिकाणी सध्या आपण ही न्यूज डिस्कस करत आहोत। चला तर या न्यूजला धरून जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणता देश भारताला सर्वात जास्त खाद्यतेलाची निर्यात करतो, अशा प्रकारचा प्रश्न आहे। हाच प्रश्न वेगळ्या प्रकारेही विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या देशातून भारत सर्वात जास्त खाद्यतेलाची आयात करतो, असाही विचारला जाऊ शकतो। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इंडोनेशिया हा देश आहे की ज्या देशामधून भारत सर्वात जास्त प्रमाणात खाद्यतेलाची आयात करतो, किंवा इंडोनेशिया हा तो देश आहे ज्या देशाकडून सर्वाधिक जास्त प्रमाणात भारताला खाद्यतेलाची निर्यात केली जाते। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 4, भारतातील कोणती राज्य तेलबियांचे प्रमुख उत्पादक आहेत जे खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या देशामध्ये गुजरात राज्य, राजस्थान राज्य आणि मध्य प्रदेश राज्य या 3 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तेलबियांचं उत्पादन घेतलं जातं, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी खाद्यतेलाची निर्मिती केली जाते। जर या 3 राज्यांमध्ये खाद्यतेल बियांचं उत्पादन कमी झालं तर भारताला मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाची आयात करावी लागेल। ऑलरेडी भारत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाची आयात करत आहे, त्या ठिकाणी त्यामध्ये आणखीही वाढ होऊ शकते। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया पुढची न्यूज, पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी हवामान बदला संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ओडिशातील विजेच्या वाढीसाठी कोणत्या घटना कारणीभूत आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जे काही ओडिशा राज्य आहे आपल्या नॉर्थ ईस्टला, त्या ओडिशा राज्यामध्ये अलीकडेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे काही विजांचा कलकलाट आहे तो विजांचा कलकलाट मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि त्याला खालीलपैकी कोणत्या घटना जबाबदार आहेत असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ओडिशा राज्य असेल किंवा आपल्या देशामध्ये जे काही हिमालयन प्रदेशामध्ये राज्य आहेत त्या राज्यामध्ये विजेच्या जे काही घटना आहेत त्यामध्ये वाढ होण्याचे जे काही मुख्य कारण आहे ते आहे हवामान बदल, ते आहे क्लायमेट चेंज। आता या ठिकाणी हवामान बदल कसं, क्लायमेट चेंज कसं, तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आपल्या वातावरणामध्ये CO2 चे जे काही प्रमाण आहे त्यामध्ये वाढ झाली आहे। आता वातावरणामध्ये CO2च्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जे काही आपल्या पृथ्वीचं तापमान आहे त्या तापमानामध्येही वाढ झाली आहे आणि या तापमान वाढीमुळे या ठिकाणी जे काही विजांचा कडकडाट आहे किंवा वीज पडण्याच्या जे काही घटना आहेत त्यामध्येही वाढ झाली आहे, असा एक सहसंबंध भारतीय हवामान विभागाने या ठिकाणी काढला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी त्यांचा अहवालही सध्या पब्लिश केलेला आहे। त्यामुळे सध्या ही जी न्यूज आहे, हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी हवामानातील काही घटना आणि त्यांच्या जोड्या जुळवा या संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील हवामानातील घटना व त्या संबंधित वर्णन करणाऱ्या जोड्या जुळवा, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। स्तंभ 1 मध्ये या ठिकाणी आपल्याला हवामानातील घटना आणि त्यांचं स्पष्टीकरण करणारे जे काही व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला स्तंभ 2 मध्ये देण्यात आलेली आहे। तर नंबर 1 ला आहे लू,
नंबर 2 आहे नॉर्वेस्टर आणि नंबर 3 ला आहे आंधी। तर या ठिकाणी लू ला आपण काय म्हणतो हे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय सी। नंबर 1 ची जी योग्य जोडी राहील ती राहील पर्याय सी। भारत आणि पाकिस्तानचा जो काही मैदानी भाग आहे त्या मैदानी भागामध्ये वाहणारे जे काही उष्ण वारे आहे त्याला या ठिकाणी आपण लू असे म्हणतो। प्रामुख्याने मार्च एप्रिलचा जो काही महिना आहे या महिन्यामध्ये ही लू त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसते, ज्यामुळे उष्माघातामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीतही झालेलं आपल्याला दिसतं किंवा बऱ्याच व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यूही झालेला दिसतो। त्यानंतर नंबर 2 ला या ठिकाणी आपण नॉर्वेस्टर घेणार आहोत। नॉर्वेस्टरची जी काही योग्य जोडी आहे ती आहे पर्याय ए। मान्सून पूर्व हंगामात बंगाल असल, आसाम असल किंवा जे काही शेजारील प्रदेश आहेत या ठिकाणी जे काही गडगडाटासह वादळे निर्माण होतात त्यांना या ठिकाणी आपण नॉर्वेस्टर असे म्हणतो। आणि शेवटी नंबर 3 ला या ठिकाणी आपल्याला आंधी हा शब्द दिला आहे किंवा आंधी ही हवामानातील एक घटना देण्यात आली आहे। त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय बी। पावसाळ्यापूर्वी वायव्य आणि जो काही आपला मध्य भारताचा भाग आहे त्या भागामध्ये निर्माण होणारी जी काही धुळीची मोठमोठी वादळे असतात त्यांना या ठिकाणी आपण आंधी असं म्हणतो। खास करून राजस्थानच्या भागामध्ये आंधीमुळे पूर्णच्या पूर्ण जी काही विजिबिलिटी आहे ती या ठिकाणी नष्ट होते, जे काही दृश्यमानता आहे ती खूपच कमी प्रमाणात होताना आपल्याला दिसते। आणि अशा प्रकारची न्यूज वारंवार आपण टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आणि न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहत असतो। तर या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचे योग्य उत्तर पर्याय सी या ठिकाणी आपण पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी नियामक कायदा 1773 ज्याला की या ठिकाणी आपण रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 असे म्हणतो, त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। खालील वैशिष्ट्ये विचारात घ्या, ज्यामध्ये वैशिष्ट्य क्रमांक 1 कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांची प्रथमच विभागणी करण्यात आली। विधान 2 बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केले गेले। विधान 3 लॉर्ड वॉरेन हेस्टिंग हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनले। विधान 4 मुंबई सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली। विधान 5 कंपनीच्या नोकरांना कोणत्याही खाजगी व्यापारात गुंतण्यास मनाई होती। अशा प्रकारचे 4 वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला नियामक कायद्याची विचारण्यात आले आहेत आणि यापैकी किती विधाने ही बरोबर आहेत जी की नियामक कायदा 1773 संदर्भात आहे, जी की रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 संदर्भात आहे, ते या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही आपली विधानं आहे त्या विधानांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट आहे तो 1773 मध्ये निर्माण करण्यात आला। हा मॉडर्न हिस्ट्रीचा हा प्रश्न असले आपल्याला दिसतो। या ठिकाणी या ऍक्ट नुसार प्रथम जी काही ईस्ट इंडिया कंपनी आहे त्या ईस्ट इंडिया कंपनीचे राजकीय कार्य काय आणि प्रशासकीय कार्य काय याची या ठिकाणी विभागणी करण्यात आली। सुरुवातीला राजकीय कार्य आणि प्रशासकीय कार्य अशा प्रकारची विभागणी या ठिकाणी कंपनीच्या कार्यांची करण्यात आलेली नव्हती। त्यानंतर जे काही नंबर 2 चे विधान आहे या ठिकाणी असं सांगण्यात आलं आहे की बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही बंगालचा गव्हर्नर आहे तो बंगालचा गव्हर्नर या ठिकाणी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनला, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया तो बनलेला नाही। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो हे जे विधान आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। विधान 3 लॉर्ड वॉरेन हेस्टिंग हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनले, हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 4 मुंबईत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली। तर 1973 च्या जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट आहे त्यानुसार 1774 साली सुप्रीम कोर्टची स्थापना कलकत्ता या ठिकाणी करण्यात आली, मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली नाही। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 4 चुकीचं राहील आणि विधान क्रमांक 5 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। नियामक कायदा 1773 नुसार जे काही कंपनीचा नोकर वर्ग आहे त्या कंपनीच्या नोकर वर्गाला खाजगी व्यापारात प्रतिबंध करण्यात आला। म्हणजे जो काही कंपनीचा नोकर आहे किंवा कंपनीकडून नोकरी करतो तो व्यक्ती भारतामध्ये खाजगी व्यापार ही क्रिया करू शकत नाही किंवा तसे त्याला त्या ठिकाणी प्रतिबंधित करण्यात आले होते। म्हणजे मित्रांनो वरील जी काही 5 विधान दिली आहे त्या 5 विधानामध्ये क्रमांक 1 क्रमांक 3 आणि क्रमांक 5 असे एकूण 3 विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील
पर्याय बी केवळ 3 विधानं बरोबर. पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी संविधान सभा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली या संदर्भात आहे. सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. संविधान सभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, संविधान सभेची कल्पना प्रथम पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडली होती. विधान 2, ऑगस्ट ऑफरमध्ये संविधान सभेची मागणी मान्य करण्यात आली होती. आणि विधान 3, कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेची कल्पना स्वीकारली. अशा प्रकारचे एकूण 3 विधानं आहेत आणि यापैकी किती विधानं बरोबर आहेत ते ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही संविधान सभा आहे किंवा संविधान सभेची जी काही कल्पना आहे ती प्रथम मांडण्याचं कार्य या ठिकाणी M.N. रॉय यांनी केलं होतं, जे की 1934 मध्ये त्यांनी तशा प्रकारची जी काही कन्सेप्ट आहे ती संकल्पना मांडली होती. पुढे 1935 साली इंडियन नॅशनल काँग्रेसने प्रथम तशा प्रकारची एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असावी अशी मागणी केली आणि 1938 साली पंडित नेहरूंनी इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष किंवा अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना जी काही संविधान सभा असेल ती संविधान सभा स्वतंत्र असेल, म्हणजे भारतीयाकडून ती निर्माण केली जाईल आणि भारतीयाकडून भारतीयांसाठी संविधानाची निर्मिती केली जाईल अशा प्रकारची प्रखर भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आली होती. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते आपलं चुकीचं ठरतं. संविधान सभेची कल्पना प्रथम जी मांडली ती मांडली M.N. रॉय 1934 हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. ऑगस्ट ऑफरमध्ये संविधान सभेची जी काही मागणी आहे ती मान्य करण्यात आली हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे. आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी पुन्हा चुकीचं राहील. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेची जी काही कल्पना आहे ती स्वीकारली नाही, ती या ठिकाणी रिजेक्ट केली होती, ती या ठिकाणी रद्द केली होती. म्हणजेच वरील 3 विधानामध्ये केवळ एकच विधान म्हणजेच विधान क्रमांक 2 आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान 1 बरोबर. पाहूया आजचा सेकंड लास्ट क्वेश्चन जो की मित्रांनो या ठिकाणी भारत व अंतराळ संशोधन या संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. ज्यामध्ये विधान क्रमांक 1, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा 4था देश ठरला आहे. विधान 2, संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती निरीक्षणासाठी भारताने भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली ज्याला की आपण इनसॅट म्हणतो तिची स्थापना केलेली आहे. आणि वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी भारताने अलीकडेच 3 चंद्रयान मोहिमा राबवल्या आहेत, ज्यामध्ये भारताने पहिली चंद्रयान मोहीम ही 2008 साली राबवली होती आणि अलीकडे 2022 मध्येही 2022-23 मध्येही भारताने चंद्रयान मोहीम राबवली आहे. तर भारत हा चंद्रावर पोहोचणारा 4थ्या क्रमांकाचा देश बनला आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे, तो 4थ्या क्रमांकाचा देश नाहीये. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं चुकीचं आहे. विधान क्रमांक 2 तेही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. आपल्या देशामध्ये जे काही संसाधन व्यवस्थापन आहे किंवा आपत्तीचे निरीक्षण करणे आहे यासाठी आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा वापर करतो आणि जो काही इनसॅट आहे तो या ठिकाणी कम्युनिकेशन दूरसंवाद यासाठी वापरला जातो. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी. 1 आणि 2 हे दोन्ही विधानं आपल्या या ठिकाणी चुकीचं आहेत. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की या ठिकाणी मित्रांनो अर्थ आणि तिचे जी काही रोटेशन आहे त्या संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1, ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द मून. 2, मेल्टिंग पोलार आइस. 3, मूवमेंट ऑफ द एअर करंट्स. 4, टेक्टोनिक प्लेट मूवमेंट. अँड 5th, डिफॉरेस्टेशन. How many of the above factors are primarily responsible for slow down Earth's rotation? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर प्रश्न जो काय आहे तो समजून घेऊया. या ठिकाणी आपल्याला एकूण 4 प्रायमरी फॅक्टर दिले आहेत. यापैकी कोणत्या घटकामुळे जी काही अर्थची रोटेशन आहे ती रोटेशन गती कमी होते हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे. सर्वप्रथम अर्थचं रोटेशन म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही अर्थ पाहू शकता किंवा पृथ्वीची जी काही फिगर आहे ती फिगर पाहू शकता. या ठिकाणी हा पृथ्वीच्या मध्यभागामधून गेलेली जी काही लाईन आहे तिला या ठिकाणी आपण पृथ्वीचा अक्ष म्हणतो किंवा ॲक्सिस ऑफ अर्थ असे म्हणतो. या ॲक्सिसच्या भोवती जी काही पृथ्वी रोटेट करते त्याला या ठिकाणी आपण पृथ्वीचं रोटेशन म्हणतो. आणि हे जे रोटेशन आहे कोणत्या खालील घटकामुळे
कमी गतीने होतं हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही चंद्र आहे, चंद्राचं ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणजे चंद्राची जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्यामुळेही पृथ्वीची जी काही गती आहे ती धीमी होऊ शकते। त्याचबरोबर जे काही दक्षिण ध्रुव असेल, उत्तर ध्रुव असेल, या ठिकाणी जो काही मोठ्या प्रमाणावर बर्फ आहे तो बर्फ वितळल्यामुळे या ठिकाणचं जे काही एकूण पदार्थ आहे बर्फाचा तो या ठिकाणी विषुवृत्तीय भागामध्ये येतो, म्हणजे या ठिकाणी जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते मिसबॅलन्स होतं, यामुळे ही पृथ्वीच्या गतीवर प्रभाव पडतो। त्यानंतर आहे एअर करंट्स। आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठमोठाले माउंटेन्स आहे ज्यामध्ये आपण सह्याद्री पाहू शकतो, रॉकीज पाहू शकतो, हिमालय पाहू शकतो। जेव्हा एअर या माउंटेनना धडकते तेव्हा या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणावर फ्रिक्शन फोर्स तयार होते, ज्यामुळे ही पृथ्वीची जी काही गती आहे ती या ठिकाणी धीमी होऊ शकते। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पृथ्वीची जी काही फिरण्याची गती आहे ती धीमी होण्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द मून म्हणजे चंद्राचं गुरुत्वाकर्षण, त्यानंतर दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुवामध्ये वितळणारा बर्फ आणि जे काही एअर करंट्स आहेत या एअर करंट्सचाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे। परंतु या ठिकाणी जी काही टेक्टोनिक प्लेट मुवमेंट असेल आणि डिफॉरेस्टेशन असेल यांचा मनावा त्या प्रमाणावर प्रभाव या ठिकाणी पृथ्वीच्या रोटेशनवर होत नाही। म्हणजेच मित्रांनो वरील 5 घटकापैकी केवळ 3च घटकांचा या ठिकाणी पृथ्वीची जी काही रोटेशन आहे तिची गती कमी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असलेली आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 10 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। या ठिकाणी मित्रांनो इन डिटेलमध्ये जे काही आपलं 15 ऑगस्ट डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केले आहे आणि जे काही महत्त्वाचे न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना या ठिकाणी आपण आपल्या डिस्कशनच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही डिस्कशन आहे त्याची PDF फाईलही त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज तेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।